मी श्वेता नरेंद्र दाभोळकर मुंबईहून ठाण्या इथून आली आहे. सद्गुरू ट्रॅव्हल्समधनं नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 19 दिवसाची. आजचा आमचा 18वा दिवस आहे आणि त्या 19 दिवसांमधला अनुभव एकदम सुंदर आला. म्हणजे ट्रॅव्हल्सकडे बोट दाखवण्यासाठी कुठलाही प्रश्न माझ्या मनामध्ये आला नाही की हे चांगलं नाही म्हणून. सकाळीला गरम पाणी, त्याच्यानंतर नाश्ता, जेवण, दुपारचा चहा कॉफी आणि रात्रीचं नाश्ता, आणि जिथे आमची राहण्याची सोय केली ती एकदम 5 स्टार हॉटेलसारखी होती. असं वाटलंच नाही की आम्ही गावामध्ये कुठल्या हॉटेलमध्ये गेलो म्हणून. आणि लक्झरी बस असल्यामुळे कोणालाही 28 जणांमधल्या एकालाही त्रास झालेला नाही आहे ह्या 17 दिवसात की मला हे होतंय ते होतंय, ताप आलाय. थंड पाण्याने सगळ्यांनी आंघोळी केली आहे. नर्मदेच्या काठी 4-5 वेळेला आंघोळ करण्याचा आम्हाला चान्स मिळाला. तिथे आम्ही केल्या आंघोळी, पण कोणालाही त्रास नाही झाला. आणि मला वाटतं की त्यांचं जेवण इतकं सात्विक आहे की त्याच्यामुळे पोटाचा त्रास नाही झाला. त्या सात्विक जेवणामुळे खूपशा हे कमी झाल्या, प्रॉब्लेम सगळ्यांचे कमी झाले. आणि काय सांगायचं त्यांच्याबद्दल, सगळ्याच बाजूनी चांगले आहेत. बोट दाखवण्याची कुठेच कमतरता नाही आहे म्हणून बोट दाखवू शकत नाही. आणि जीवनने अरेंज केलं होतं की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणाचं जे महत्त्व आहे किंवा तिथे ज्या मूर्ती आहेत किंवा तिथे नर्मदेचं कसं उगम आहे, कसं पाणी येतं, हे सगळं अमृताने आम्हाला इतकं व्यवस्थित समजावून सांगितलं. त्यामुळे बसमधनं उतरल्यानंतर आम्हाला जास्त विचारायची प्रश्न पडला नाही. अमृताने अगोदरच ती गोष्ट आम्हाला एकदम व्यवस्थित समजून सांगितली, स्वतःच्या बाळाला सांभाळून, आणि जीवनने पण सांगितली. दोघांनी आम्हाला चांगलं कोऑपरेट केलं. आणखीन ती पूर्ण स्टोरी, कशी नर्मदा परिक्रमा करावी आणि त्याचं काय काय तुम्हाला हे मिळतं, अनुभव कसे कसे येतात, ते त्याने आम्हाला शेअर केले. खूप ऐकून बरं वाटलं. मी तर म्हणेन की तुम्ही कुठल्याही धार्मिक टूरला जायचं असेल तर सद्गुरूमधनं जा, तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही. थँक्स.